नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर येईल पहा ऑप्शन क्रमांक 3, 7 नोव्हेंबर। तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन हा 7 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, पोलीस पाटील। पोलीस पाटील हा गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतो। प्रश्न क्रमांक तिसरा, मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, कर्नाक पूल। तर पहा, मुंबईतील कर्नाक पूल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल काय आहे? सिंदूर पूल असे नाव ठेवण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, गोडसे भटजी। तर पहा, गोडसे भटजी हे माझा प्रवास या पुस्तकाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या वर्षी झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 1674। तर 1674 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झालेला होता। प्रश्न क्रमांक 6, गावातील पोलीस पाटलाची नियुक्ती खालीलपैकी कोण करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, जिल्हाधिकारी। तर पहा, गावातील पोलीस पाटलाची नियुक्ती जिल्हाधिकारी करतो। प्रश्न क्रमांक 7, कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेश या राज्यांशी कथक हा नृत्य प्रकार संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी। तर पहा, महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहा भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विधान परिषद। तर पहा, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर ते विधान परिषद आहे। प्रश्न क्रमांक 11, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, क्लाउड सीडिंग। तर ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला क्लाउड सीडिंग असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ग्रामगीता। तर पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, नर्मदा। नर्मदा ही जी नदी आहे तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे। प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, रामचंद्र त्र्यंबक डबीर। तर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत होते। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 2:3। तर राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण 2:3 असे आहे। प्रश्न क्रमांक 16, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा यशवंत. यशवंत हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव होते. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा स्कर्वी. स्कर्वी हा जो आजार आहे तर तो सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 18 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रोनाल्ड अमुंडसेन. तर रोनाल्ड अमुंडसेन हे दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव होता. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत सन 1911 ते 12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आले? पुनश्च एकदा प्रश्न पहा की खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत 1911 ते 1912 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड हार्डिंग्ज. तर पहा लॉर्ड हार्डिंग्ज या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीमध्ये 1911 ते 12 या काळात भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 20 सन 1857च्या उठावात स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1957च्या उठावात स्वातंत्र्ययुद्ध हे संबोधलेले होते. प्रश्न क्रमांक 21 मृदेचा सामूदर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अम्लारी धर्मी मृदा. तर मृदेचा सामूदर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती मृदा पहा अम्लारी धर्मी मृदा या प्रकारात येते. प्रश्न क्रमांक 22 नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे तर ते पहा भारतातील पहिले व्यक्ती होते. प्रश्न क्रमांक 23 पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसूची. तर पोलीस हा जो विषय आहे तर ते पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूची या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबर आहे? तर फलोत्पादन काय आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध हा फलोत्पादन यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर पहा आपल्या महाराष्ट्राला ऑप्शन क्रमांक 2 720 काय आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पहा चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वोत्कृष्ट असणारे खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सुंदरलाल बहुगुणा. तर सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वोत्कृष्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 28 सप्टेंबर. तर महाराष्ट्र शासनातर्फे पहा 28 सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न आहे आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नेपच्यून. तर आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबीचा ग्रह नेपच्यून हा ग्रह आहे. पुढील प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 दहिसर. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पहा दहिसर या नदीच्या काठी वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 25 डिसेंबर 1927. तर 25 डिसेंबर 1927 या दिवशी पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन हे केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा. तर इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले जे पानिपत शहर आहे तर ते हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधित छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलेले आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बुधभूषण. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात वर्णन केलेले आहे. पुढील प्रश्न, जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 8 मार्च. 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न पहा, इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? तर इस्रोचे फुल फॉर्म काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे पहा इस्रोचे विस्तारित रूप आहे. पुढचा प्रश्न, सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर सिक्कीम या राज्याची राजधानी पहा ऑप्शन क्रमांक 4 गंगाटोक. कोणती आहे? गंगाटोक आहे. प्रश्न क्रमांक 36, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा उपाध्यक्ष. तर पहा, विधानसभेचे जे अध्यक्ष असतात तर त्यांना राजीनामा द्यावयास असल्यास तर तो पहा विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तो सादर करतात. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती दिन हा साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता भारतातील पहिला लोहमार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. पुढील प्रश्न, डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो त्याचे कारण डॅश आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 संप्लवन होते. तर डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होते त्याचं कारण असं आहे की त्या गोळ्याचे संप्लवन होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती टेकडी ही पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 निलगिरी. तर पहा, निलगिरी ही जी टेकडी आहे तर ती पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते.